तुमचा व्हिडिओ एक दोन व्हिडिओ खरं तर तुम्ही 6-6 दिवसांच्या अंतरानं केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या आधीचा विषय संभाजी महाराजांबद्दलच आहे पूर्णतः की त्यांच्या कशा पद्धतीत त्यांची बदनामी करण्याचा डाव आखण्यात आला होता. त्यात तुम्ही काही उदाहरणं देखील दिलेली आहेत. त्यात नावं देखील घेतलेली आहेत. त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं ती भूमिका स्पष्ट करा. नाही, याच्यामध्ये एकूण 3 व्हिडिओज केले. यामध्ये पहिला छावा सिनेमा सगळ्यांनी बघावा असं अपील करणारा व्हिडिओ केला. त्यानंतर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी मला हे सांगितलं की विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर हा लिहिला गेलेला आहे. आता विकिपीडिया माहिती संकलन करणारा हा एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्या संशोधन नाही तर त्यात केवळ संकलन होतं. तर या संकलनामध्ये काय काय चुकीचं लिहिलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं वासी बेंद्रे असतील, डॉक्टर कमल गोखले असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार असतील, या सगळ्या मंडळी तो खरा इतिहास जो समोर आणलाय ज्याचे संदर्भ सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे चुकीचे संदर्भ जे विकिपीडियावर उचलले गेलेले दिसतात ते कुठले आहेत आणि ते जर रेक्टिफाय करायचं असेल तर काय करायला हवं या पद्धतीचा तो व्हिडिओ जर आपण व्हिडिओ बारकाईने पाहिलं तर तुम्हाला दोन्ही गोष्टी समोर दिसतील. अगदी त्यात तुम्ही सावरकर, गोळवलकर आणि गडकरींचाही उल्लेख केलाय. हो, मग ज्या ज्या ठिकाणी ही चुकीची माहिती लिहिण्यात आलेली आहे अगदी मल्हाररामराव चिटणीसांच्या बखरीपासून केलेलं आहे ते. जिथून ही सुरुवात झाली आहे त्या चिटणीसांच्या बखरीचाही उल्लेख केलेला आहे. कसं होतं तुमच्या डिजिटल स्पेसमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला काय रेक्टिफाय करायची आहे आणि मग वासी बेंद्रे साहेबांनी काय लिहून ठेवलेलं आहे, डॉक्टर कमल गोखले यांनी काय लिहून ठेवलेलं आहे, जे उचित आहे ज्याचे संदर्भ आपल्याला त्या एडिटमध्ये जाऊन करावे लागणार आहेत. कारण ही जी विकिपीडियाची माहिती आहे ही खूप दिवस आधीची माहिती नाही आहे, ही ठराविक काळात बदललेली एडिट केलेली माहिती आहे. म्हणजे याच्यातला एक विषय जर आपण बारकाईने लक्षात घेतला तर यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर असणारा छावा जेव्हा गाजतो तेव्हा ज्या लोकांना माहीत नाहीये ते जाऊन विकिपीडियावर सर्च करणार आहेत की हु व छत्रपती संभाजी महाराज आणि जेव्हा हे सर्च करणार त्याच वेळी चुकीची माहिती जर त्यांना आली तर प्रतिमा छत्रपती संभाजी महाराजांची मलिन होते यामध्ये. आणि मग त्यावेळेचे जे रेफरन्सेस दिलेले गेलेले आहेत हे रेफरन्सेस करेक्ट करणं आपलं काम आहे.